तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी आज आपण बनवणार आहोत अंड्याचं कालवण, भाकरी आणि भात. चला तर मी तुम्हाला दाखवते फटाफट. आता आपण भात आधी लावून घेऊया. आपण स्वच्छ तांदूळ आता धुवून घेऊया. इथे आता कुकरमध्ये पाणी गरम झालेले, याच्यामध्ये आपण थोडं टाकूया लिंबू पावडर. लिंबू पावडर टाकल्यामुळे काय होतं की कुकर असं स्वच्छच राहतो, काळा दिसत नाही. थोडंसं मीठ घालूया आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊ. तर आपण आता अंडे बॉईल करून घेतलेले आहेत. त्यासाठी आहे मसाला मी आधीच करून ठेवते, तुम्ही बघू शकतात. हे वाटप बनवलेलं आहे. तर चला तर आपण आता अंड्याचं कालवण बनवूया. कढई छान अशी गरम झाली आहे, त्यामध्ये आता आपण टाकूया 1 पळी तेल. आहे त्यामध्ये आपण टाकूया वाटप. इथे आता मसाला होतोय, मी बारीक गॅस केलेला आहे. तोपर्यंत आता आपण अंडे साफ करून घेऊ, म्हणजे वरचे त्याचे फोतरे काढून घेऊ. तुम्ही काय म्हणतात कमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकतात मसाला असा छान थोडा लालसर झालेला आहे, म्हणजे वाटप. तर त्यामध्ये मी अर्धा चम्मच खडा मसाला घालणार आहे. हा पण मी रेडी करून ठेवते, जेणेकरून सर्व कामं फास्ट होतील. माझा फेवरेट कांदा लसूण मसाला. त्यानंतर थोडी हळद आणि लाल मिर्च पावडर. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकतात. कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला जास्त तिखट लागतं, त्यानुसार तुम्ही घालू शकतात. आता तिखट वगैरे टाकून झालंय, तर थोडंसं हा आपण होऊ देऊया. जरा तेल सुटलं की याच्यात आपण थोडं पाणी घालूया. बोलताना काही शब्द माझे चुकतात, मग प्लीज सांभाळून घ्या. कारण मी कंटिन्यू व्हिडिओज नाही बनवत ना, त्यामुळे मग जरा हा प्रॉब्लेम होतो. आणि जरा नवीन आहे त्यामुळे समजून घ्या. मसाला होतोय तोपर्यंत आपण अंडे असे हे करून झालेत, साफ करून झाले. त्यानंतर आता त्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या, जेणेकरून मसाला त्यामध्ये जाईल. पुढे कर. तुम्ही बघू शकतात, तुम्हाला दिसत असेल. प्रत्येकाला असं करून घ्यायचं. आता हा मसाला छान असा भाजून झाला. यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया. म्हणजे याला चांगलं तेल सुटेल.
तुम्ही बघू शकता. हा मसाला आता थोडं 2 मिनटं होऊ देऊया कमी गॅसवरती. अजून थोडं पाणी घातलं आहे तर, आणि नंतर परत आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया आणि नंतर मग अंडे टाकूया त्यामध्ये. छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता परत आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. थोडं अजून पाणी ॲड करणार आहोत आपण. मला असं 3 जणांना पुरेल एवढं कालवण आपण बनवत आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. तुम्ही बघू शकता किती छान असं तरण आलेलं आहे कालवणाला. आता याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये अंडी सोडूयात. तोपर्यंत बघत राहा. छान अशी उकळी त्याला आलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. मध्ये घालणार आहोत आपण अंडे. छान तेलाच्या साईडने आपण टाकायचे आहे. आता बघा मी एकच पळी तेल घातलं होतं, तर तुम्ही बघू शकता त्या एका पळीचं तेलाला केवढं असं तरण आलेलं आहे. आणि अजून आपण त्याला उकळून घेणार आहोत. अंडे टाकून झालेले आहेत. आता आपण छान असं मस्त थोडा गॅस थोडा फुल करायचा, नंतर मीडियम करायचा आणि 2-5 मिनटं उकळू देऊया. तुम्ही बघत राहा. तर आता मी भाकरी बनवायला घेते. तर मी एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, कारण आपण एकच भाकरी बनवत आहोत. कारण साहेबांना एक भाकर लागते कालवणाबरोबर ह्या. आणि मी आणि वैष्णवी आम्ही चपाती खातो. मलाही आवडते भाकरी, पण जास्त नाही. त्यामुळे आम्ही साहेबांसाठी बनवत आहोत भाकरी. तर तुम्हाला आमची ही सर्व रेसिपी, मी आज बनवलेलं जेवण कसं वाटतं तुम्ही नक्की सांगा. एका भाकरीला पुरेल एवढं असं पीठ घेतलेलं आहे मी. तवा असं छान असं आपला गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण, मला भाकरी जास्त जमत नाही तरी मी बनवते. छान अशी फुगलेली आहे भाकरी. इथे थोडंसं जळालं असेल त्यामुळे तुम्ही थोडं इग्नोर करा. मी आधीच म्हटले की मला जास्त भाकरी बनवता येत नाही. तर बघा भात बघा छान असं झालेला आहे आपला भात. भाताला आता आपण काढून घेऊ. हे बघा कुकर माझा जसाचा तसा स्वच्छ आहे, अजिबात काळा असं झालेला नाही. त्यामुळे प्रत्येकाला तेच सांगणं आहे माझं की लिंबू पावडर आपली टाकत जायचं कुकरमध्ये, जेणेकरून आपले भांडे स्वच्छ राहतील आणि मस्त दिसतील. इथे आपलं कालवणही बनून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सारं तरण आलेलं आहे.
इथे आहे कालवण, इथे आहे भात, इथे आहे भाकर. सो तुम्हाला कसं वाटलं माझं जेवण बनवणं नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओज माझ्या चॅनलवर बघायला आवडत असेल तर मी नक्कीच बनवीन. त्यासाठी थँक्यू.